स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी। महान स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, समाजसुधारक, कवी आणि लेखक असणारे सावरकर मराठी भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी या चळवळींचे प्रणेते होते। सावरकर यांनी नेहमीच सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार केला। अभिनव भारत या क्रांतिकारिकांच्या संघटनेची स्थापना करत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली। तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध क्रांतिकारी कारवाया केल्याबद्दल त्यांना 2 जन्मठेपांची अर्थात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली। अंदमानातून सुटल्यानंतर रत्नागिरी स्थानबद्ध असताना त्यांनी हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी अनेक समाज सुधारणा केल्या। जवळपास 500 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली केली, अनेक आंतरजातीय विवाह लावले। वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेत अन्न, पाणी आणि औषधांचा त्याग केला आणि 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकतेसाठी त्यांनी दिलेले योगदान देश कायम स्मरणात ठेवेल। त्यांचे योगदान हे विकासासाठी आणि समृद्धीसाठी नेहमीच आपल्याला प्रेरित करीत राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे।